महादर्पण मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्र म्हटलं म्हणजे एक पवित्र एक सेवा असते. मात्र आजचं चित्र जर पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्राचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रात नेमकं काय सत्यता आहे हे आज आपण जाणून घेऊया. म्हणजे भरती घोटाळा असेल किंवा म्हणजे बरेच काही शिक्षणाचा म्हणजे जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते शिक्षण घेत आहेत याचा अर्थच त्यांना समजत नाहीये. नेमकं याबाबत नेमकं सत्यता काय हे आज आपण जाणून घेऊया महादर्पणच्या माध्यमातून. आणि आज आपल्या सोबत आहेत प्रताप महाविद्यालय अंमळनेरचे माजी प्राचार्य डॉक्टर एल ए पाटील, ज्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये अख्ख्या भारतात नव्हे जगात त्यांनी एक क्रांती केलेली आहे. आज आपण त्यांच्याशी हितगुज करूया या शैक्षणिक क्षेत्राबाबत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मला आपला थोडक्यात परिचय द्या. मी प्राध्यापक डॉक्टर एल ए पाटील, प्रताप महाविद्यालयात 1979 पासून तर 2016 पर्यंत मी वेगवेगळ्या पोझिशन्सवर काम केलेलं आहे, सेवा दिलेली आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन, नॅनो तंत्रज्ञान लॅबची स्थापना, भारत सरकारच्या DRDO साठी केमिकल वॉरफेअर डिटेक्ट करण्यासाठीचे संवेदक म्हणजे सेन्सर्स बनवण्यापर्यंत मी प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर साहेब, आपण निवृत्त झालात, परंतु सध्याच्या शैक्षणिक जी प्रणाली आहे, शैक्षणिक जी पद्धत आहे किंवा शैक्षणिक क्षेत्रावर ज्या धनदांडे जे संचालक मंडळ आहे यांचा जास्तीचा हस्तक्षेप दिसून येतोय, काय सांगाल तुम्ही? याच्यात हा जो प्रश्न आहे हा दोन भागात विभागता येईल. एक तर संस्था चालकांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, म्हणजे मालक नोकर व्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि याला कारण त्यांना त्यांचा स्वार्थ आहे, त्यांना या संपूर्ण व्यवस्थेतून पैसा कमवायचा आहे, हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की ते समजा पैसा कमवायला आले, मला प्राध्यापक म्हणून जर तिथे सेवेला संधी मिळाली आहे तर मी इतका पगार घेत असताना ताकदीने वर्गावरचं काम का निभवत नाही, मी वर्गावर का गेलो नाही? त्यांनी तर संधी दिली, समजा काय पैसे घेऊन कोटी रुपये घेऊन दिली, पण मी वर्गावर गेलो नाही, हा त्याच्यातला दुसरा भाग आहे. कार्यकारी मंडळ हे भ्रष्ट दिसतात, त्याच वेळेस आमचा प्राध्यापक असेल, आमचा शिक्षक आहे, याने सुद्धा सचोटीने वर्गातलं योगदान संपवलेलं आहे, हे दुर्दैवाने नमूद करावं लागतं. तुमचा रोग कोणाकडे, नेमकं प्रताप कॉलेजकडे की म्हणजे खाजगी शिक्षण मंडळ आहे, खानदेश शिक्षण मंडळ आहे की पूर्ण महाराष्ट्राचं शैक्षणिक क्षेत्राबद्दल? प्रताप कॉलेज, खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय हे साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन अशी भूमी आहे. या खानदेश शिक्षण मंडळ किंवा प्रताप महाविद्यालय अशी एवढी सीमित याची डेफिनेशन नाही, हे पुऱ्या राज्यातल्या हायर एज्युकेशनच्या संदर्भात अशा तऱ्हेचा व्यापक दृष्टिकोन ठेवतं. त्यामुळे जर प्रताप कॉलेजमध्ये एखादी गोष्ट घडत असेल तर ती सगळीकडे घडते असं गृहीत धरतो आम्ही, आणि ते सत्य आहे. जर प्रताप कॉलेजमधलं शिक्षण हे त्याची गुणवत्ता पूर्णपणे ढासळलेली दिसते तर इतर ठिकाणी काय असेल हा प्रश्न निर्माण होतो. आणि याला सगळ्यात महत्वाचं कारण की अलीकडच्या 5-7 वर्षात हा विषय जास्त झालाय की वशिलेबाजी आणि लाचखोरीवर आधारित भरती सुरू झाल्यामुळे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो प्राध्यापक होतोय, आणि ज्याच्याकडे उत्तम प्रकारची गुणवत्ता असताना त्याला प्राध्यापक होता येत नाही, त्याची समान संधी आणि न्याय नाकारला जातोय, हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे संपूर्ण राज्यातली व्यवस्था दुरुस्त करण्याची जबाबदारी अंमळनेरची आहे. म्हणजे गुरुजींचा प्रभाव हा केवळ अंमळनेरवर नाही तर राज्यावर आहे, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या शिकवणीतून आम्हाला जे थोडंफार कळलं तेवढी व्यापकता आम्ही ठेवली पाहिजे. पुऱ्या राज्यातलं हायर एज्युकेशन आम्हाला म्हणजे खाजगी अनुदानित महाविद्यालयांमधलं शिक्षण आम्हाला गुणवत्तेचं करण्याची जबाबदारी अंमळनेरकरांवर येऊन पडली असं मला म्हणायचं. ज्या वेळेस म्हणजे
गेल्या 20, 25, 30 वर्षाच्या अगोदरचा काळ जो पाहिला तर प्रताप कॉलेजचं एक नाव होतं महाराष्ट्रभरमध्ये. म्हणजे शैक्षणिक दर्जा हाय लेवलचा म्हणजे उच्च लेवलचा आहे असं म्हणून म्हणजे पूर्ण राज्यातले विद्यार्थी प्रताप कॉलेजमध्ये यायचे. आजची परिस्थिती काय आहे? नाही म्हणजे इतकं उत्तम कॉलेज होतं की 72 साली 73 साली मी हॉस्टेलला राहायचो. आमच्या पुण्यातल्या एका मित्राला फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश मिळाला नाही म्हणून तो अंबानेरला आला आणि इथून मेडिकलला गेला. असं एक कॉलेज होतं. इतकी उत्तम प्राध्यापक मंडळी ज्यांना गुरु म्हणता येईल खऱ्या अर्थाने, इतके विद्वान, इतके व्यापक, कोणत्याही प्रकारचा जात धर्माचा विषय नाही, केवळ शिक्षण आणि शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण. त्यांचा एकच अजेंडा की माझ्या समोर आलेला हा कोण विद्यार्थी त्याचं कल्याण करणे हा अजेंडा. का बरं कल्याण करणे? तर हायर एज्युकेशनचा मूळ अजेंडा देशाला उच्च दर्जाचं मनुष्यबळ पुरवणं आहे. ही जी लाईन आहे ना याच्यासाठी जगणारं ते कॉलेज होतं. आता आम्हाला पगार मिळतोय ना, आम्हाला काय घेणं आहे असा अॅटिट्यूड बहुतेक ठिकाणी बहुतेक शिक्षकांमध्ये दुर्दैवाने बघायला मिळतो. शिक्षकांवर तुम्ही शिक्षकांवर रोष व्यक्त करतायत किंवा नाराजी व्यक्त हो करतायत. हो. शिक्षकांवर कंट्रोलिंग कोणाचं नाही का? नाही, विषय असा आहे की मॅनेजमेंट आता जर त्यांना पैसे घेऊन भरती करायची आहे तर बहुतेक जे असे एक्सेप्शन असतील की बिना पैशाचा प्रवेश त्याला संधी मिळाली आहे नोकरीची. काही सगळेच मी म्हणत नाही, संधी मिळाली ना आजपासून आपण उत्तम काम करू असे पण प्राध्यापक आहेत आम्ही असे बघतो. पण काही असे आहेत ना जागा विकत घेतली, कोणी बोलायचं नाही, कोणी बोलत नाही. प्राचार्यालाही त्याची खुर्ची जी मिळालेली असते ती वशिल्याने मिळालेली असते, तोही घरचाच असतो. त्यातल्या त्यात भ्रष्टाचाराला पूरक ठरेल असाच माणूस बहुतेक वेळा प्राचार्य होतो. अगदी एक्सेप्शन असतं, एखादा चांगला माणूस प्राचार्य होऊन जातो. त्यामुळे प्राचार्य बोलत नाही, मॅनेजमेंटला बोलायचंच नाही. त्यांना तो निवडून यायचं असतं, पैसे कमवायचे असतात. ते व्यापारी लोक किंवा धंदेवाईक लोक. ज्याने बोललं पाहिजे तो प्राचार्य. इतकी ताकदवर कपॅसिटी असते प्राचार्याची. त्याची नैतिक ताकद जर असेल ना तर सगळ्या ठिकाणी बोलावं लागत नाही. प्राचार्य हा 80% वेळेस माता असतो, 10 ते 15% वेळेस पिता असतो, 5% अधिकारी असतो. एवढं सफिशियंट असतं. आणि ही उच्च विद्या विभूषित मंडळी असते. वर खुर्चीत जो माणूस बसलेला असतो ना त्याची जर नैतिक ताकद मोठी असते तर ऑटो गिअर जसा असतो ना तसे हे बदलतात, हे उत्तम काम करायला लागून जातं. पण जर काम करणाऱ्याच्या पाठीवर हात फिरवण्याची व्यवस्था नाही, ना करता त्यांच्या जवळपास फिरतो आणि तो मोठा दिसतो, तर काम करणाऱ्यांची हिंमत सुटायला लागते. अशी साधारण परिस्थिती दिसते महाविद्यालयांमध्ये. म्हणजे ज्याला शैक्षणिक वातावरण म्हणतात ते संपलंय. वर्गात साफसफाई असेलच सांगता येत नाही, वर्गात बेंचेस ठीक असतील सांगता येत नाही, कॉपी मुक्त परीक्षा होईल हे सांगता येत नाही. प्राचार्य सगळीकडे त्याने फिरून राऊंड घेतलाय हे आता अलीकडे संपून गेलेला विषय आहे. आणि मग जर मला ते माझं वाटत नाही तर मग म्हणजे प्राचार्यालाच माझं वाटत नाही तर ते शिक्षक नंतर आहेत. मॅनेजमेंट उदार उसनवार आहे, आज आहे उद्या नाही. पण ज्याला 35-37 वर्ष काम करायचंय तोच समर्पित जर नसला, समर्पण हे आतून येतं, उधार उसनवारची गोष्ट नाही. व्यासंगी प्राध्यापक हा दिसतो त्याच्या बोलण्यातून चालण्यातून. कोणी बघो नको बघो. एका मोठ्या माणसाने असं म्हणून ठेवलंय की तुम्ही चरित्रवान आहात हे टेस्ट करण्याची साधी सोय काय आहे, तर तुम्हाला काय करायचं मोठ्या पदावर बसून द्यायचं. जिथं भ्रष्टाचाराची सोय असूनही तुम्ही भ्रष्टाचार करत नसाल तर तुम्ही चरित्रवान आहात. असे प्राध्यापक आणि असे प्राचार्य आम्ही बघितले प्रताप कॉलेजमध्ये. म्हणून तर आमच्यासारखे गोरगरीब गावावरचे थेट गरीब या गुरुजनांनी उभे केले नुसते नाही तर समाजाला अशी माणसं पुरवली की देश उभा राहिला. ज्या काळात देश उभा राहत होता त्या काळात शिक्षक बेस्ट होते. आता देशाला मोमेंटम आलेलं दिसतं. दुर्दैवाने संपूर्ण देशातली शिक्षण व्यवस्था ही खिळखिळी झालेली आहे, कारण हस्तक्षेप वाढलाय. हा विषय. तुम्ही प्राचार्य असताना नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे जे नवीन संशोधन विकसित केलं होतं, आजची परिस्थिती काय नेमकी प्रताप कॉलेजमध्ये? नाही, संशोधन तर थांबून गेलंय. संशोधन
म्हणजे आता मला एकाने परवा असं विचारलं की ही 22 पुस्तकं तुम्ही मराठीत लिहिलेली म्हणता, मग फिजिक्सचं काय झालं? मी त्यांना नम्रपणे असं सांगितलं की मी फिजिक्स शिकवायला तयार आहे, चांगलं फिजिक्स कोणाला शिकायचं नाही, संशोधनाची मार्गदर्शनाची इच्छा आहे, चांगलं संशोधन कोणाला करायचं नाही. मराठीत मला रस्त्यावरचा गोंधळ बघून असं वाटतं की मला जो अनुभव आहे त्याच्याद्वारे तरी चॅनलाइज करू मंडळी, हा विषय आहे. त्याच्यामुळे थोडी परिस्थिती खराब या अर्थाने आहे की शैक्षणिक वातावरण संपलंय, असा विषय आहे. आता ही जी शिक्षकांची भरती होते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये, हो, इतर राज्यांच्या तुलनेने आपली स्थिती कशी आहे? मी अत्यंत गंभीर. म्हणजे इतर राज्यांमध्ये असं आहे की त्यांच्या पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत. जशी आपल्या राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, MPSC आहे, पण ती कॉलेज छोटी आहेत. त्यानंतर येतं विद्यापीठ. दुर्दैव असं आहे की 3 स्तर पडून गेले. एक गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये MPSC, विद्यापीठांमध्ये आत्ता या महिन्यातल्या 6 ऑक्टोबरला एक सर्क्युलर काढलं की विद्यापीठ प्रिमायसेस मधले प्राध्यापक भरण्यासाठी एक वेगळं सर्क्युलर. पद तेच, असिस्टंट प्रोफेसर. सरकारी कॉलेजलाही, विद्यापीठातही आणि खाजगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये तिथं वेगळी पद्धत, विद्यापीठांमध्ये वेगळी पद्धत. आणि 95% जागा जिथं खाली आहेत त्या खाजगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये बोगस पद्धतीने भरती. म्हणजे कशी की ज्याच्यात 1 कोटी रुपयापर्यंत लाच देण्याची कपॅसिटी आहे त्या भ्रष्ट बापाचा निकृष्ट दर्जाचा पोरगा प्राध्यापक होतो. आणि मग त्याला त्या 1 कोटीमध्ये त्याला सामाजिक मान्यता पण मिळून जातो, अख्खा परिवार विद्वान दिसायला लागतो, लग्न पण जोडून जातं. आणि मग हा त्याच्यात 1 कोटीमध्ये तो भ्रष्ट बाप हा सगळा व्यवहार बघतो. यांना पैसे पाहिजे, संस्था चालकांना बाकी काही घेणं नाही, कारण उद्या आपण निवडून येऊ माहिती नाही. आज कमाईची संधी आहे, आज धंदा आहे, धंदाच समजतात. शिक्षण हा ज्या दिवशी अतिशय व्रतस्थ अशी व्यवस्था असताना ज्या दिवशी त्याचा धंदा होतो त्या दिवशी आज जी परिस्थिती आहे ती दिसते. आणि म्हणून मग अत्यंत गंभीर परिस्थितीत हा विषय चाललाय. म्हणजे खाजगी अनुदानित महाविद्यालयांमधली आजची भरती अत्यंत भ्रष्ट पद्धतीने, आणि याच्यात शासनाचा इंटरेस्ट आहे ही भरती टिकवण्यात. हे मी अधिकृतपणे अशासाठी आपल्याला म्हणतो की मी ज्यावेळेस संपूर्ण राज्याची भरती पारदर्शी करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली मागच्या वर्षी फेब्रुवारी 2024ला, माझ्या सुदैवाने असं की 1 महिन्यात ती स्वीकारली गेली, तिचा निकाल पण आला. त्या निकाला आल्याच्या नंतर हायकोर्टाने आदेश केले राज्य शासनाला आणि भारत सरकारच्या UGCला की उत्तर दाखल करा महिन्याभरात. त्यांनी दाखल केलेल्या उत्तरात UGCने व्यवस्थित लिहिलंय की उमेदवारांच्या समान न्याय आणि समान संधीसाठी जे न्यायाने असेल ते आपण निर्णय घ्या असं कोर्टाला विनंती केली. आम्हाला सांगायला लाज वाटते की राज्य शासनाने उत्तर दाखल करताना असं म्हटलंय की आता जे चाललंय ते बरोबर आहे, UGC म्हणेल तेव्हा आम्ही करू. यांनी सर्क्युलर सुद्धा वाचले नाही. UGC नोटिफिकेशन 2018 मध्ये स्पष्टपणे म्हटलंय की ओव्हरऑल सिलेक्शन प्रोसिजर मस्ट बी और शुड बी ट्रान्सपरंट, ऑब्जेक्टिव्ह अँड क्रेडिबल. पारदर्शी असावी, वस्तुनिष्ठ असावी, विश्वासार्ह असावी. शिवाय त्याच्यात असं म्हटलंय की उमेदवाराला क्लासरूम मध्ये घेऊन जाऊन त्याचा अप्टिट्यूड टेस्ट करा, त्याला आधुनिक तंत्रज्ञान वापरता येतं की नाही हे बघा. हे सगळं राज्य शासनाच्या या तथाकथित मंत्रालयाच्या हायर अँड टेक्निकल एज्युकेशन म्हणतो आपण, तिथल्या सचिवाने वाचलं नाही, तिथल्या अधिकाऱ्याने वाचलं नाही. हा GR जो 8 मार्च 2019ला राज्य शासनाने स्वीकारलेला आहे त्यांच्यामध्ये हा सगळी तरतूद आहे, पारदर्शी असावी. पण विद्यमान राज्य शासनांना, राज्यकर्त्यांना म्हणजे या मंत्रालयाला मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे पण त्यांच्यासमोर अनेक प्रॉब्लेम आहेत. यांना या मंत्रालयाला म्हणजे ह्या मंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत संस्था चालकांच्या हितात
बोगस भरती कायम ठेवावी असं वाटतं. याचंच आश्चर्य आहे आम्हाला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे आता सध्याचं विद्यमान सरकार आहे हे हो. फक्त म्हणजे जे भ्रष्ट संचालक मंडळ आहे त्यांच्याकडनं फक्त लाटण्याचा प्रयत्न करतायत, लाटतायत, आणि ही सर्व शैक्षणिक जो घोड सुरू आहे हा यांनाच राज्य शासनाचं समर्थन आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, कारण हे बघा, ज्यावेळेस हा जनहित याचिकेची अंतरिम आदेश आला ना मार्च 2024ला, मी राज्यपालांना लिहिलं, सरकारला लिहिलं, पंतप्रधानांना लिहिलं. सुदैवाने राधाकृष्णन साहेब जे आज उपराष्ट्रपती झाले त्यांनी ताबडतोब स्टे दिला आणि मंत्रालयाला सांगितलं, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाला सांगितलं की हे याच्या दुरुस्त्या करायच्या. त्यांच्यावरही प्रेशर आणून अनेक 2-4 महिने असे निघून गेले. नाईलाजाच तो एक सर्क्युलर काढलं त्यांना वेळ बनवण्यासाठी, विद्यापीठासाठी, कॉलेजेससाठी नाही. कारण लाचेचं ठिकाण खाजगी अनुदानित महाविद्यालय आहे म्हणून ते उपराष्ट्रपती होऊन गेले, ते चालले गेले. आम्ही अनेक ठिकाणी लिहितो, मुख्यमंत्र्यांना लिहिलं, शिक्षण मंत्र्यांना लिहिलं, उपराष्ट्रपतींना लिहिलं, राष्ट्रपतींना लिहिलं, पंतप्रधानांना लिहिलं. त्यांना रिटर्न मध्ये ऐकायला त्रास होते, पोचणार नाही म्हणून व्हिडिओ करून त्यांना टॅग करून लिहिलं. कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही. गरिबाचा आवाज, हा आवाज गरिबांच्या 70%, 5 ते 7 हजार नेट सेट PhD गोल्ड मेडल मुलं 5-7 हजारात काम करताय, मुलं बाळ झाली. त्या गरिबांकडे कोणत्याही तथाकथित विद्वानांचं लक्ष नाही. हे भाषण करतात ठिकठिकाणी जाऊन, स्वतःला विद्वान म्हणून मिरवतात, पण ही कोणाची बोलण्याची अजून हिंमत झाली नाही. आमचे एक परम मित्र परवा खडक्कर सर म्हणून आहेत, अकोल्याला असतात, नागपूर विद्यापीठात मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर होते, राज्यपाल नॉमिनेटेड. त्यांनी लोकसत्तेत ह्या माहितीच्या आधारे आम्हाला संपर्क केला. आम्ही हे सगळे पेपर्स त्यांना दिले. त्यांनी एक उत्तम लेख परवा लिहिला. हा पहिला आवाज आहे. लोकसत्तेने माझी इंटरिम ऑर्डर आली त्या दिवशी एक छोटी बातमी दिली होती, पण लोकसत्तेचंही मी कौतुक करेल, आभार करेल, आभार. आणि आपण आपलं हे जे चॅनल आहे याचंही मी फार कौतुक आणि आभार मानेल की कोणीही हा विषय हाताळायला तयार नाही, याच्यावर बोलायला तयार नाही. जणू काही असा सामाजिक बहिष्कार टाकलाय आमच्या सारख्यांवर की आम्ही काही जसं पाप करतो. त्या गोरगरिबांच्या हितात कोण बोलेलो, असा विषय आहे. त्याच्यामुळे आजची ही जी भरती पद्धती अत्यंत भ्रष्ट, आणि ती भ्रष्ट टिकवण्याचा प्रयत्न होतो हे त्यापेक्षा वाईट आहे. ऐकायलाच येत नाही सरकारला, कसं करावं ते कळत नाही. सध्याचा शिक्षकांचा रेट काय चालू आहे? आम्ही जे आकडे ऐकतो की जे एकेकाळी अत्यंत नामांकित महाविद्यालय आहेत जी आज उद्ध्वस्त झाली, त्यामुळे तिथं शिकवण्याचं काम संपलंय. म्हणजे उद्ध्वस्त झाल्यामुळे शिकवावंच लागतं असं नाही. त्याच्यामुळे ज्याच्याकडे जेमतेम गुणवत्ता आहे पण पैशानी वस्तू विकत मिळणार आहे, तर कोटी रुपयाचा भाव सांगतो, कोणी 1.25 कोटीचा भाव सांगतो. त्याच्यात ते हे पण म्हणतात की ते एक पॅकेज आहे. तो कसा का असे ना, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, आम्हाला पैसा पाहिजे. मग कोणी 60 लाख, कोणी 70 लाख, कोणी 80 लाख ऍडव्हान्स देऊन ठेवले. कोणत्याही परिस्थितीत भरती होऊ देणार नाही राज्यात मी आता. हे मी तुम्हाला या चॅनलद्वारे नम्रपणे सांगतो. त्याला कारण असं की मी कोर्टात आहे आणि लवकरच अंतिम आदेश येईल. कारण हा आदेश कायम होईल. नाही झाला तो सुप्रीम कोर्टात जाईल आणि सुप्रीम कोर्टात जाण्याच्या आधी कोणत्याही परिस्थितीत मुलाखती होऊ देणार नाही, हे माझं नम्रपणे सांगणं आहे. त्याच्यामुळे ज्यांनी ऍडव्हान्स देऊन ठेवलेत ना त्यांनी परत घेऊन टाकावेत. ते पैसे बुडूनच गेलेत. आत्महत्या करायची वेळ येईल पोरांवर. ते बिचारे कुठून तरी बापाने निर्माण केले असतील एखाद्याच्या नादी लागून. तसा टाइम गेलाय. बोगस भरती होणार नाही. ही जी आगामी जी भरती ही अवैध म्हणजे बोगस होणार आहे का? नाही, बोगस होणार नाही, होऊ देणार नाही. अच्छा अच्छा. यांचे मनसुबे जे मनसुबे ते नेमके नाही, यांचे मनसुबे असे की
कोणाकडे 50 जागा आहे, कोणाकडे 47 जागा आहे, कोणाकडे 20 जागा आहेत. 1 कोटी रुपये भाव धरला तर 20 कोटी कमवण्यासाठी निवडून गेलेली काही माणसं अक्षरशः बेचैन आहेत. काहींना मानसिक आजार जडल्यासारखं दिसतं. का तर ते गृहीत धरून आले आणि आम्ही भरती बंद केलेली आहे. संपूर्ण पगार जर शासनाच्या तिजोरीतून दिला जातो तर भरती पारदर्शी का नाही, असा 2015 साली आत्ताचे आदरणीय माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश BR गवई साहेब, जे नागपूर खंडपीठात न्यायाधीश होते, त्यांनी संवेदनशीलपणे स्वतःहून याचिका दाखल करून घेतली सुमोटो आणि एक निकाल दिला की बॅकडोर एंट्री कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही, म्हणून पवित्र पोर्टल आलं. सुदैवाने त्यांनी दिलेल्या निकालाला फडणवीस साहेबांनी संवेदनशीलपणे घेतलं, त्यांनी इच्छाशक्ती दाखवली, म्हणून पवित्र पोर्टल आलं. पवित्र पोर्टल आल्यामुळे 12वी पर्यंतच्या उमेदवारांची भरती आता म्हणजे पारदर्शी होऊ लागली आहे. तरीही त्याच्यात खाजगी अनुदानित स्कूल जे आहेत ना, त्यांच्या मॅनेजमेंट 10-20 लाख रुपये घेतात असं आमच्या ऐकण्यात आहे. ते पण आपण बंद करणार, थोडे दिवस थांबा तुम्ही. पण कोणताही मेरिटचा उमेदवार घरी नाही. म्हणजे महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद शाळा असतील, तिथे एकच नाव जातं, जॉईन व्हा, बस. तो बिचारा शेतात काम करताना त्याला जेव्हा कॉल येतो, अहो हेच सरकार, ह्याच फडणवीस साहेबांनी इतकं उत्तम काम करून ठेवलंय, म्हणून त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत की कमी पगारवाल्यांची भरती पारदर्शी आणि डबलचा पगार घेणाऱ्यांची भरती बोगस. अरे हे तर कोणत्याच म्हणजे पूर्ण देशात नाही असं, हे फक्त महाराष्ट्रात शक्य आहे आणि महाराष्ट्रात होऊन राहिलं. आता एक निर्णय आला, 2024 मधला निर्णय, त्याच्यावर आता पुन्हा रिवाईज होऊन एक निर्णय आला. TCS आणि यांच्या मार्फत क्लास B आणि क्लास B आणि क जे शासकीय कर्मचारी आहेत ना, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर TCS वगैरे भरती करून द्यायची, ते रद्द करून आता MPSC थ्रू ती भरती होईल. म्हणजे कमी पगारवाल्यांसाठी MPSC लागून राहिली आणि ज्यांचा पगार 3 पट आहे त्या कर्मचाऱ्यांच्या, ज्यांची जबाबदारी ज्ञान निर्माण करण्याची आहे, ज्यांची जबाबदारी समाज हितातलं संशोधन करण्याची आहे, त्यांची भरती कधी कधी 4थी माणूस पण चेअरमन असतो. म्हणजे संस्था चालक 4थी पासही बघितलाय आम्ही, कधी कधी 7वी पास आहे, त्याला इंग्रजी वाचता येत नाही आणि तो त्या पॅनलचा चेअरमन असतो, जिथं 8 लोक प्राध्यापक असतात, 9, आणि हा चेअरमन. म्हणजे महाविद्यालयांमध्ये, खाजगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये सिलेक्शन कमिटी ही 9 लोकांची असते. त्या 9 लोकांचा चेअरमन संस्थेचा चेअरमन असतो. तो शिकलेला असो का नसो, त्याला क्वालिफिकेशनची गरजच नाही. आणि हे जे 8-9 लोक आले असतात, बेस्ट जेवण मिळालं का काही विषय संपलाच. अजून काही सांगतात बरंच लोक. थोडक्यात असं की अशा परिस्थितीत कसं अपेक्षित करणार की एक गरीब गुणवंत आहे, दाखवून द्या या 5-7-10 वर्षात, मला दाखवून द्या की एक गरीब घुसलाय. म्हणजे मग ह्या पवित्र पोर्टलमध्ये सुद्धा ज्यांना संधी मिळाली ना 2017 नंतर, ते लागू झालं. जे पैसेवाले बाहेर राहून गेले होते, संस्था चालकांचे नाते. एक केस तर मला अशी माहिती आहे, ज्युनियर कॉलेजला शिक्षक लागायला मिनिमम PG लागतं की नाही. प्रस्ताव पाठवला त्याचा 3 वर्षाचा 14ला, तेव्हा तो PG नव्हता, 16ला PG झाला, तरी त्याला 4 अर्थ ID मिळालंय, फौजदारी गुन्हा दाखल आहे. काही नाही करत संस्था चालक आणि प्राचार्य. स्वतःला विद्वान समजणारा प्राचार्य कशी काय सही करतो. आणि मग समजा संस्था चालक अशिक्षित आहे, समजा ते राज्यकर्ते आहेत, समजा त्यांनी संस्था निर्माण केली, म्हणून मग त्यांना माप आहे असं नाही. पण जो स्वतःला इतका उच्च शिक्षित समजतो, त्याने मूल्य का, त्याने तत्व का सोडावे, तो का सरेंडर झाला, तो का नाही वर्गावर गेला, त्याने संशोधन का नाही केलं, तो का त्यांच्या मागे फिरतो. शिक्षकाची नैतिक ताकद इतकी मोठी असते की एक शिक्षक राज्याला असा घेऊन फिरू शकतो.
अशी ताकद असलेले शिक्षक साने गुरुजींसारखे त्यांच्या पदस्पर्शाने पावन भूमी आहे अंमळनेर. अंमळनेरची जबाबदारी छोटी नाही. आणि आमच्यासारखा एक गरीब शिक्षक की जो त्या प्रांगणात 37 वर्ष वावरला, गुरुजींचं नाव घेत, शेठजींचं नाव घेत, त्याला या पोरांना, गरीबाच्या पोरांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. 5-7 हजार पोरांचा पालक आहे मी, जे नेट शेट PhD आहेत. त्यांनी मला जेव्हा दाखल केलं तेव्हा असं वाटलं हे कोण नेता व्हायला निघाला. त्यांना म्हटलं बाबा हो, ते नेताचा विषय नाही, ही आमची जबाबदारी आहे. मी काही तुमच्यावर उपकारासाठी करत नाही. शिक्षण उत्तम असेल, शिक्षक उत्तम असेल तरच शिक्षण उत्तम असू शकतं, तरच संशोधन उत्तम असू शकतं, आणि तरच हा समाज आणि हे राष्ट्र मोठं होऊ शकतं. म्हणजे समर्थ राष्ट्र निर्माण करायचं असेल तर बेस्ट शिक्षक असणं हे प्रताप पाटील मॉडेल म्हणून आपण दाखवून दिलंय समाजाला. आणि त्याच्याशी तुलना जेव्हा आम्ही करतो, आम्ही प्रत्यक्ष त्याच्यात शिकलो, प्रत्यक्ष त्या महान गुरुजींच्या सोबत नोकऱ्या केल्या, त्यांच्या जगण्यातून शिकलो. आम्हाला त्यांनी चौकट घालून दिली की या चौकटीत जगायचंय. चुकीचं असेल तर नाही म्हणायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं. साधं एक वाक्य आहे. आमची जबाबदारी आहे की कोणत्याही गरीबावर अन्याय होऊ देणार नाही. महाविद्यालयात तरी माझा विषय मी एवढा सीमित ठेवलाय की हायर एज्युकेशन मध्ये अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचं काम उत्तम होण्यासाठी गुणवंत शिक्षक, उच्च दर्जाचा शिक्षक, जो जिज्ञासू आहे, ज्याला अनेक प्रश्न पडतात, जो संशोधक वृत्तीचा आहे, जो प्रॉब्लेम सेंटर्ड आहे, असा व्यापक, शहाणा एक तरुण मुलगा प्राध्यापक झाला ना, त्याच्यासारखा आम्हाला आनंद नाही. गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जाती धर्माचा, मला तो विषय नाही, गुणवत्तेचा असावा. आत्ता प्रॉब्लेम असा आहे, मी गरीब शब्द अशासाठी वापरतो की आता केवळ पैशांवर भरती होते. 90 लाखाच्या पुढे भाव आहे. कुठून आले तो गरीब? त्याच्याकडे विकायला पण काही नाही. मग अशी तुम्ही म्हटलं की खानदेश शिक्षण मंडळावर काही व्यापाऱ्यांनी कब्जा केलेला आहे. हो. त्याच्यामुळे जे शिक्षक भरती होत आहेत त्यांची गुणवत्ता ढासळलेली आहे. हो. नेमकं याचा इम्पॅक्ट काय भविष्यात काय असू शकणार? नाही बघा, तुम्ही जर आता जर विद्यार्थी संख्या तपासली ना, तर विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर घसरलेली आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला विद्यार्थी जवळपास संपले आहेत. त्या प्राध्यापकांना काम नाही. हुशारी अशी केली आहे, राज्य शासनाने संस्था चालक कसे जोडून आहेत बघा. 2017ची विद्यार्थी संख्या गृहीत धरून प्राध्यापकांची संख्या काढली आणि आम्ही सतत लिहित राहिलो की बोगस आकडे आहेत, हे जे 11,000 जागा खाली बोगस आकडे आहेत. आम्ही असं म्हटलं की 25-26चं का नाही? 25-26ला यावर्षी किती विद्यार्थी आहेत त्यानुसार प्राध्यापक का कॅल्क्युलेट होऊन राहिले नाही? आता कुठे जाग आली, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन पुण्याला 1 ऑक्टोबरला एक सर्क्युलर काढलं, आता कुठे विद्यार्थी संख्या मागवली, 15 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी संख्या पाठवा. कदाचित त्याचा उपयोग खरा आकडा प्राध्यापकांचा शोधण्यासाठी होईल. आणि विषय व्यापारी महात्मा गांधी असं म्हणतात की व्यापार करायचा सचोटीचा करा, संपत्ती आपल्या कष्टाने कमवा. त्याला आमचा विरोध नाही. आमचा टाटांना तर मी आदर्श मानतो, आम्हाला का सर्रास सगळ्या व्यापार. पण चोर व्यापारी जे आहेत ना, ज्यांनी शासनाचा टॅक्स चुकवला, जे दररोज शासनाला फसवताय, समाजाला फसवताय, विद्यार्थ्यांना फसवताय, त्यांना माफी नाही. आणि म्हणून मग आमचं एक म्हणणं आहे की खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाची परिस्थिती इतकी गंभीर आहे की ते एका बोटीत प्रवास नाही, कोणाच्या याच्यात हे नाही. आत्ताची पोझिशनला मी अशात कॉलेजला जात नाही, पण विद्यार्थी संख्या ढासळली. दररोज सगळे पिरियड होतातच असं नाही. मुलं घरून मोटरसायकलवर येतात, बाप मोटरसायकल घेऊन देतो, फोन घेऊन देतो, तिथे गेल्यावर पिरियड होत नाही, पोरं फिरत राहतात. पोरं पोरी कट्ट्यावर जास्त देखील वर्गात नाही. अशी परिस्थिती आत्ताची असावी असं मला खात्रीने म्हणता येऊ शकतं. शिक्षण सोडून सगळं आम्ही याला बोलव, त्याला बोलव, याचा सत्कार कर, त्याचा सत्कार कर, स्वतःला मिरव, मग संस्थेचे 2 लाख खर्च होत का 5 लाख खर्च, काही घेणं नाही. एवढ्या पैशात काही उपकरण येतील ना.
तेवढ्या पैशात काही साधन सुविधा होईल याची कोणतीही जबाबदारी, कारण मला ते माझं वाटत नाही. तिथं मी जातो काहीतरी हिसकून घ्यायलाच जातो, काहीतरी लुटून आणायलाच जातो की काय, अशी शंका यावी असं आत्ताच्या लोकांचं जगणं आहे. म्हणजे आत्ता जे सिनियर होते ना ते चांगले वाटतात मला. इतकी वाईट परिस्थिती आता, ही टोळी बनली. त्यांचा दोष कमी आहे, ह्या गावाचा दोष जास्त आहे. हे गाव बोलत नाही, हे जे सभासद आहे 5,000 सभासद, एक सभासद बोलायला तयार नाही. एक सभासद. महाविद्यालय संपून गेलं, उद्या उठून भरती नाही, पारदर्शी भरती झाली ना, हे एक बी चोर दिसणार नाही तिथं उभं राहताना, उमेदवारी करताना. जी चांगली माणसं असतील तीच जातील आणि तेव्हा कदाचित तोपर्यंत टेक्नॉलॉजी येते. 5 वर्षात तासाही भ्रष्टाचार बंद होणार आहे. 5 वर्षात डिजिटल करन्सी येणार. परवाच डिजिटल करन्सी संदर्भात आरबीआयने काहीतरी एक हे केलं, त्यांनी एक प्रयोग केला, त्याच्यात डिजिटल करन्सी आता लागू करता येऊ शकते. डिजिटल करन्सी आली, कुठून करणार भ्रष्टाचार? चोरांनी सावधान राहायचं. कष्ट करायला दानात ठेवा, कष्ट करायला लागा, नाही तर भीक पण देणार नाही कोणी. अंमळनेर गावात फिरू देणार नाही. अजून मी त्या याच्यावर गेलेलो नाही, पण तरी इतका अंत बघू नका या समाजाचा की एकदमच रस्त्यावर उतरावं लागेल. रस्त्यावर उतरलो ना घरातून बाहेर निघू देणार नाही. हे प्रयोग केलेत आम्ही. ज्या काळात मॅनेजमेंट अत्यंत ताकद होती त्या काळात प्रेतयात्रा काढली आम्ही. नाटक नाही. 89 सालची गोष्ट आहे. मी ही माझं वेतन वाढ थांबवली होती, घरी येऊन लागू करून द्यावं लागली, कारण सगळे आमच्या याच्यात तथ्य होते. हे काही फॅशन म्हणून करत नाही आम्ही. आमची आतला तो आवाज आहे. आमच्या गुरुजींनी आम्हाला जे शिकवलं, अहो नेने सरांसारख्या अतिशय विद्वान प्रोफेसर जे होते फिजिक्सचे, राज्यभर ज्यांचं कॉलेज फिजिक्स नावाचं पुस्तक चाललं, ते आम्हाला पुण्यावरून एमफिल केल्यानंतर घेऊन आले. त्यांनी जॉईन केलं. म्हणजे मला 7 वर्ष 8 वर्ष सिनियर असलेले एका ब्राह्मण माणसाला प्रोफेसर व्हायचं होतं. त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत जो महाविद्यालयाला आवश्यक आहे तोच माणूस भरती होईल, भरती अशी होणार नाही, असा तो विषय आहे. एकंदरीत सर, आता तुम्ही प्राचार्य राहून चुकलेले आहेत. हो. तुमची जी तळमळ आहे, हो, ती फक्त एक चांगला शिक्षक, आदर्श शिक्षक, प्रामाणिक शिक्षक, जेणेकरून विद्यार्थी घडला पाहिजे. बरोबर. आज जे सध्याची परिस्थिती म्हणजे जर पाहिली तर अतिशय गंभीर आहे. हो. मला सांगा, आजच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देणार? नाही, आजच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत बेसावध राहण्याचा टाइम नाही. कॉम्पिटिशन इतकी भयानक आहे की तुम्ही कोणत्या प्रकारची डिग्री घेता यापेक्षा कुठे डिग्री घेता, आणि डिग्रीज घेतली पाहिजे असं आवश्यक नाही. तुम्हाला तुमच्या जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे कौशल्याधिष्ठित ते तातडीने करणं आवश्यक आहे, कारण त्या जागाही भरत चाललेल्या आहेत. केवळ हा डिग्रीचा कागद तुम्हाला 5 पैशात सुद्धा कामाला येणार नाही. याच्याने म्हणजे शिक्षण कुचकामी आहे का? नाही. उत्तम जर शिकवणारा असेल प्रोफेसर तर ते तर मुर्द्यांनाही जागा आणून टाकतो. पण मग तशी परिस्थिती आहे का? नाही. ती गृहीत धरून हे पोरं बिचारे जातात. यांनी चुकीच्या व्यवस्थांवर विश्वास ठेवायचा नाही. जिथं आपलं कल्याण होणार नाही ना तिथं प्रवेश अजिबात घेऊ नका. कष्टकरी शेतकऱ्यांच्या पोरांना मी सांगतो की जे तथाकथित नामांकित महाविद्यालय आहेत ना, अजिबात विश्वास ठेवू नका, अंधविश्वास. तिथं केवळ मजा मारायला जाणार असाल तर तुमचा अजेंडाच वेगळा आहे, तुम्हाला शिकायचं नाही. आणि त्यांच्यासाठी आम्हाला सबुरीचा सल्ला हाच आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. ITI करा, डिप्लोमा करा, इंजिनिअरिंग करा, किंवा उत्तम राज्यशास्त्र जिथं शिकवलं जात असेल, उत्तम फिलॉसॉफी शिकवली जात असेल, उत्तम इतिहास प्रत्येक विषय महत्वाचा आहे. मी असं म्हणत नाही. समाज चालवायला हे सगळे विषय अत्यंत महत्वाचे. पण मग जिथं शहाणपण रुजवलं जाईल, जिथं आत्मविश्वास निर्माण केला जाईल, जगण्याची अक्कल त्याच्यात भरली जाईल, ते शिक्षण जे तुम्हाला
म्हणजे आहेत त्या याच्यापासून तुमची परिस्थिती खराब करून टाकेल, बेसावत ठेवेल 4-5 वर्ष 6 वर्ष. 12वी नंतर आता मुलं भेटत नाही. मग आमचे काही मंडळी जातात, आमचा विषय फार महत्वाचा, तुम्ही या प्रवेश घ्या, त्यांना माहिती नाही, पालकांना माहिती नाही, ते प्रवेश घेतात. 3 वर्षानंतर ग्रॅज्युएशन, त्याला काही न करता भरपूर मार्क मिळतात. 40 मार्क लिहिलेला असताना 80 मार्क्स मिळतात. घरी असं वाटतं की भलता पोरगा हुशार निघून गेला. 5-6 वर्षात त्याला ते डिग्री मिळते. आमचा एक मित्र, असा एक घटना म्हणून सांगतो, गावावर गेला पोरं जमा करायला. तिथल्या लोकांनी काय केलं, ते हुशार, मोठं गाव, त्यांनी बसून घेतलं आणि गावातले शिकलेले पण ज्यांना नोकऱ्याने 10-10 वर्ष त्यांना बोलून घेतलं आणि आता बोला म्हणे काय शिक, कशाला ऍडमिशन द्यायचं. तिथं मॅथमॅटिक्स, MSc BEd घरी बसलेला, MA इंग्लिश घरी बसलेला, BSc BEd फिजिक्स घरी बसलेला, सगळ्या प्रकारची पोरं होती. त्या शिक्षकाला जसं तसं तिथून पाय पडत यावं लागलं, कारण ते म्हटले आता आम्हाला फसवायला यायचं नाही. समाज हुशार झालाय. काही जे बेसावध आहेत त्यांनी पण सावध होणं गरज आहे. त्यांनी कौशल्याधिष्ठित करावं. संध्याकाळच्या भाकरीचं, आता इलेक्ट्रिक फिटिंग, एक बटन बदलवायला आलेला किंवा तपासायला आला, त्याची सुद्धा व्हिजिट फी आहे. का नाही द्यायची? द्यायची, कारण तो बिचारा, त्याला पण उभा करायचा आपल्याला. तर संध्याकाळपर्यंत 1000-2000 रुपये तो बिचारा वायरमन कमवतो, त्याने कमवावं, कारण त्याच्यावर कौशल्य आहे. म्हणजे ते कमवत तो BA पण होत असतो मुक्त विद्यापीठातून. असं करा. तुम्ही अंधविश्वास ठेवून केवळ पूर्वीच्या टायमात एक चालला, त्याच्या मागे दुसरा चालला, त्याला नोकऱ्या मिळून गेल्या, कारण व्हॅकन्सीज होत्या. आता नोकऱ्याच नाहीयेत. आता आम्हाला शिक्षकांनी सुद्धा हे सांगितलं पाहिजे की तुम्हाला शहाणपण आणि तुमच्यामध्ये शहाणपण भरण्यासाठी, तुम्हाला गुणवंत करण्यासाठी, तुम्हाला सुसंस्कृत करण्यासाठी आम्ही शिकवतो आहोत. मग तुम्ही फिजिक्स शिका का राज्यशास्त्र शिका. पण बऱ्याचदा काय होतं सर, की ह्या ज्या शैक्षणिक संस्था असतात, ह्या विद्यार्थ्यांना भुरळ घालतात आणि त्या भुरळ घातल्यानंतर विद्यार्थी मोहात पडतो आणि त्या शैक्षणिक संस्थेमध्ये तो प्रवेश घेतो. मात्र भविष्यात त्याचं फक्त त्याच्या हातात, मगाशी तुम्ही म्हटलं की फक्त कागद येतो, डिग्रीचा कागद येतो, त्याच्याकडेच काही स्किल कौशल्य येत नाही, त्याच्यामुळे तो बेरोजगार होतोय. सध्याची अशी परिस्थिती येते की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आज जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर हाऊ मेनी स्टुडंट सुसाईड इन द 1 year, म्हणजे फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला तर 14,000 ते 15,000 विद्यार्थी हे सुसाईड करत असतात. एवढं की ते पेपरमध्ये छापून येत नाही किंवा, पण त्या आत्महत्या त्याच्या म्हणजे तो बेरोजगार असल्यामुळे होतोय. याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? एक गोष्ट त्या काळात, म्हणजे ज्या काळात, आता परिस्थिती काय बदलली आहे, मुलांना उत्तम माणूस, जगणारा माणूस दाखवायला माणसं कमी झाली. पूर्वी असं होतं की गावावर होतो आम्ही, अगदी छोटं गाव, पण शिक्षक असे असायचे ना की पालक म्हणायचे की बघा हे गुरुजी आहेत, म्हणजे बाय डिफॉल्ट तो उत्तमच माणूस असायचा. म्हणजे त्या मुलाला असं वाटायचं की असं झालं पाहिजे. आता त्या मुलांना दाखवायला रोल मॉडेल्स नाही आणि नोकऱ्या संपून गेल्या. अशा वेळेस एकच गोष्ट आहे की त्याला शहाणपण रुजून, कोणता का असे ना, तू उद्योगाला लाग. आता बघा, दिल्ली म्हणजे UGCने हे डिक्लेअर केलं, 9 विद्यापीठांना ऑनलाईन डिग्री आणि PG दिलं. आता घोषणा झाली. आपण त्या दिशेने मार्गस्थ झालो. म्हणजे घरी बसून तुम्हाला उत्तम शिक्षण मिळण्याची सोय लवकरच येते. विद्यापीठ आणि महाविद्यालय लवकरच बंद होणार. उत्तम जे प्रोफेसर असतील, तडमडीने शिकवणारे, तेच टिकतील, कारण ते केवळ महाविद्यालयाचे नसतील, ते समाजाचे असतील, कदाचित देशाचे असतील. समजा प्रतापचा एखादा उत्तम इतिहास शिकवणारा प्राध्यापक असेल, तो जर खरंच दर्जेदार आहे तर तो पुऱ्या देशातला त्या विषयाच्या संदर्भात त्याचा ऑडियन्स कदाचित 1 लाख विद्यार्थ्यांचा असेल. ऑनलाईनला काय लागणार आहे? शिक्षण स्वस्त होणार, घर बसले होणार, पाहिजे तेव्हा परीक्षा. BA कदाचित 1 वर्षात होईल, तुम्ही PG 2ऱ्या वर्षात, कदाचित 6 महिन्यात. म्हणून हे जे 5 वर्ष टाइमपास करण्याची व्यवस्था आहे, ब्लॉक करून ठेवण्याची व्यवस्था आहे, हे कारस्थान वाटायला लागलंय मला आत्ताच्या बदलत्या टायमात. शिक्षण व्यवस्थेचं अक्षरशः म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे ही.
5 वर्ष कसं काय बुक करून ठेवलं, त्याला ब्लॉक करून ठेवला, दुसरं त्याला हे विचार करायला सोयच नाही. मी 5 काय करतोय तर MA करतोय, काय करतोय तर BA करतोय, काय करतोय BE करतोय. बीईचं तरी ठीक आहे की त्याला काही मिळतंय हातात, त्याला काही स्किल आहे. BA MA करून काय? म्हणून मग BA MA समाज चालवण्यासाठी आवश्यक आहे, पण मग त्याचा दृष्टिकोन तसा बदलावा लागेल आपल्याला. तू समाजातला एक उत्तम माणूस म्हणून समाज चालवण्यासाठी हे शिक्षण तुला महत्वाचं आहे. तुला नोकरी मिळणार नाही, तुला आजच सांगतो. ऑब्जेक्टिव्ह नसतात सिलेबसमध्ये सुरुवातीला. ते जे सिलेबस असतं ना, समजा FYBA किंवा FYBSc, काय ऑब्जेक्टिव्ह आहे, कशासाठी शिकवतो काही नाही माहिती. त्या पोराला कधी कळेल? जर मला याच्यातून कोणत्याही प्रकारचं समर्थ बनण्याची सोय नाही तर हे मी कशासाठी करतो हा प्रश्न त्या पोरांना कळल्याशिवाय त्यांचा उद्धार नाही. म्हणून मग ज्यांना हे कळेल ती जागा सोडून देतील. केवळ प्रस्थापित होते कधीतरी, उत्तम होते कधीतरी, तो इतिहास होऊन गेला. आत्ताच बोला. अहो, जिथं विद्यापीठातून कमीत कमी प्रश्नपत्रिका येतात ते महाविद्यालय छोटे का असेना ते आम्हाला बरे वाटायला लागून गेले. प्रश्नपत्रिका सिलेबस आम्हीच काढतो, तयार करतो, प्रश्नपत्रिका आम्हीच काढतो, आम्हीच तपासतो, आम्हीच निकाल लावतो. या टाइमात कोणत्या प्रकारचं मोठा प्रश्नचिन्ह आहे? तर एक शेवटचा प्रश्न, नेमकं तुम्ही जो आता निवृत्तीनंतर सुद्धा एक शैक्षणिक व्यवस्था स्ट्रॉंग मजबूत व्हावी त्याच्यासाठी तुम्ही हा जो लढा देताय, म्हणजे न्यायालयीन लढा पण तुमचा सुरू आहे, तर हा लढा कुठपर्यंत असेल? हे बघा, आता ह्या खाजगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये भरती पारदर्शी व्हावी यासाठी मी बरोबर अशी चौकट घालून, विद्यापीठाचा विषय नाही, मी एवढ्यासाठीच केलेला आहे. याचा अंतिम निकाल बोर्डवर ज्या दिवशी हिअरिंग येऊन जाईल ना, कोर्टात ज्या दिवशी हिअरिंगला येऊन जाईल त्या दिवशी निकालच आहे, 100% सांगतो. कारण मागचा 2015चा निकाल आहे, तो रेकॉर्डला येऊन गेलाय. गुजरातमध्ये तशी सोय आहे, तिथं उत्तम चाललंय. असं असताना न्यायालय न्यायच देईल या 5-7 हजार विद्यार्थ्यांना. ते संपल्याच्या नंतर आज तर माहिती नाही अजून या निसर्गाने, ज्याला मी ईश्वर मानतो, त्याचा आदेश कुठपर्यंत आहे अजून तर कोणताच प्रॉब्लेम नाही. पण शैक्षणिक कामकाजात राहणारच आहे जिथपर्यंत श्वास चालू आहे तिथपर्यंत. हा अजेंडा आहे, कारण ती आमची नैतिक जबाबदारी आहे. ज्या गुरुजनांनी आम्हाला हे सांगितलं की अध्ययन हे कधीही संपत नाही, शिक्षण हे कधीही संपत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत माणूस शिकत राहतो. ते तो जो धागा आहे तो आमच्या बरोबर आहे. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणजे ग्रंथ जोपर्यंत आहे तोपर्यंत हे जगत सुंदर आहे, असा तो विषय आहे. ग्रंथ हेच आमचे गुरु आहेत आत्ताच्या काळात. खूप खूप भरपूर विषय आहेत, पण आपण हे संवेदनशीलपणे घेणं याचंही मला खूप कौतुक वाटतं. ज्या काळात कोणी ओढत दाखवत नाही, एकटं पडल्यासारखं झालंय, त्या काळात आपण आठवण केली. आणि हा एवढा अत्यंत महत्वाचा विषय राज्य पातळीपर्यंत, देश पातळीपर्यंत आणण्याचं जे काम आपल्या या चॅनलने चालवलेलं आहे, मला खरंच धन्यता वाटते. आणि आपले आभार पण मानावे वाटतात की कोणीतरी आवाज ऐकत असतं, आपण बोलत राहिलो. मित्रांनो, साने गुरुजी जे एक पवित्र आत्मा होते, त्यांच्या कर्मभूमीत जर शिक्षणाचा जर बट्ट्याबोळ होत असेल तर नक्कीच आवाज उठवला गेला पाहिजे. मात्र खंत एकच आहे की जे निवृत्त शिक्षक आहेत, ज्यांचं म्हणजे वय आज जर पाहिलं तर ते खूप वयस्क आहेत, तरी ते लढा देत आहेत शिक्षणासाठी. शिक्षणासाठीच नव्हे तर त्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी पुढची पिढी आहे, त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांच्यावर म्हणजे शिक्षणावर डिपेंड आहे. आणि त्या शिक्षणाचा इथं बट्ट्याबोळ होतोय. जे संस्था चालक आहेत, ते धनाढ्य आहेत, व्यापारी आहेत. तर अशा या चुकीच्या पद्धतीने जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे हे चालू आहे, म्हणजे उहापोह चालू आहे, तर तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि मी डॉक्टर एले पाटील सरांना मी हे करतो की खरंच त्यांचा हा लढा
सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा आणि प्रत्येकाने या लढ्यात सहभागी व्हावे, मी असं या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो. खूप खूप नमस्कार. आभार.